कदाचित एखादा साधक निळोबरायांकडे गेला असेल, त्यांनी हात जोडले असतील निळोबरायाला आणि विनंती केली असेल, महाराज येणारा काळ हा भयानक कलियुगाचा आहे. येणाऱ्या या भयानक कलियुगामध्ये जर जड जीवानं या पामर जीवानं स्वतःच्या उद्धाराचं साधन कुठलं निवडावं, स्वतः मुक्ती करून जर घ्यायची म्हटलं तर काय करावं, नवे नवे देव प्राप्ती करायची तर आम्ही नेमकं काय करावं, आम्हाला देव प्राप्ती कशाने होईल. निळोबरायाने उत्तर दिलं असेल, गड्या ऐक गड्या, तुला जर देव प्राप्ती करायची असेल तर तुझा आणि देवाचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट होणं शक्य नाही. तुला जर देवच प्राप्त करायचा असेल तर तुला अगोदर संताकडे जावं लागेल, कारण संताविन प्राप्ती नाही. महाराज तुला संताकडे जावं लागेल, संताशिवाय देव प्राप्ती होणार नाही. महाराज त्या साधकांनी प्रश्न केला असेल, महाराज आम्ही जाऊ संताकडे, आम्ही करू संताची शरणागती पत्करू, पण नेमका आम्हाला प्रश्न पडला या कलियुगामध्ये नेमकं संत म्हणायचं कोणला. कारण कलियुगामध्ये असं झालं महाराज, कोणी बी गाड्या घ्याले, कोणी बी दाढ्या वाढवायले, कोणी बी आश्रम टाकायले आणि कोणी कथा कीर्तन करायले. मग आम्ही नेमकं संत म्हणायचं कोणला. का कलियुगाची अवस्था सांगू, मी सांगत नाही महाराज, पोटासाठी संत झाले कलित बहुत. मी सांगत नाही महाराज, कलियुगामध्ये संतांची संख्या खूप वाढली. मग ते खरे का खोटे याचं विश्लेषण मी पुढे करेल महाराज. बरं ऐका, निळोबरा आम्ही जाऊ संताकडे, पण संत एवढे झाले, खरे खोटे संत आम्हाला कळणार. मग नेमके खरे संत कोणचे आणि कलियुगामध्ये संत म्हणायचं कोणला, हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे. निळोबरा हसले आणि सांगितलं असेल, गड्या तुझा प्रश्न योग्य आहे, आणि तुझा जर हा प्रश्न असेल की कलियुगात संत म्हणायचं कोणला, तर म्हणायचं कोणला याचे 4 लक्षणे मी तुला सांगतो. एका वाक्यात निळोबरायाने सांगितलं. प्रश्न होता संत म्हणायचं कोणला, तर उत्तर ऐका महाराज. निळोबराय म्हणतात, ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत. ज्यांच्या मनातला हेत विठ्ठल आहे त्यांना संत म्हणावं गड्या. पण निळोबराय म्हणले, महाराज साधक म्हणला, महाराज निळोबराया तुम्ही लक्षण सांगितलं हो, पण हे लक्षण आंतरलक्षण आहे. हे लक्षण कसं आहे, आंतरलक्षण आहे, गुपित लक्षण आहे. हे आंतरलक्षण आम्हाला कळणार नाही. बरं कळेल कसं, कारण कलियुगातल्या जन्माला येणाऱ्या माणसाची मनोवृत्ती एवढी खालावलेली असेल म्हटले की येणारा मनुष्य पोटात एक ठेवील, ओठात एक ठेवील आणि डोक्यात तिसरंच चलेल त्याच्या. मग त्याच्या मनातलं आम्हाला कसं कळेल. इथं लोक संध्याकाळी एकाचे पैसे घ्यायलेत तर तिसऱ्याला मतदान करायलेत महाराज. मग आम्ही त्याच्या मनातला हेत विठ्ठल हे कसं ठरवायचं, हे आम्हाला लक्षण पचत नाही, पटत नाही, डोक्याच्या वरून जातं. आम्हाला एखादं बाह्य लक्षण सांगा संताचं, वरपंगपणा सांगा. निळोबराय म्हणले, तुला हे जर लक्षण पटत नसेल तर वरपंगपणा सांगतो म्हटले. ऐक, नेनती काही टाना टोना आणि नामस्मरणा वाचून तेची संत. महाराज जे दुसऱ्या इतर साधनाला हात घालत नाहीत, गंडा दोरी भंडारा पेटी राख रांगोळ याच्या नादी न लागता फक्त आणि फक्त नाम साधन करतात, त्यांना संत म्हणावं. महाराज साधक म्हणला, महाराज हे आम्हाला लक्षण पटलं गड्या. जे सतत नामस्मरणात रत राहतात त्यांना संत म्हणावं. पण ऐका ना निळोबराया, हे 2 तुम्ही जे लक्षणं सांगितली, ही लक्षणं ज्याच्या अंगी असतात नेमकी त्याची अवस्था काय असते. तर निळोबराया म्हणले, काय वाचा आणि म्हणे झाले चिंतने डुल्लती तेची संत. कायेनं वाचेनं मनानं जे तृप्त झालेले असतात आणि कायेनं वाचेनं मनानं तृप्त झाल्यामुळे त्यांच्याजवळ महाराज दुसरा कुठला थारा राहत नाही, फक्त आणि फक्त नामस्मरणच एकच त्यांना हुद्दा उरतो, एकच व्यवसाय उरतो तो नामस्मरणाचा. त्यांना संत म्हणावं. सरते शेवटी निळोबराय म्हणतात, ऐक गड्या, हे 3 लक्षणं ज्यांच्या अंगी आले, काय हे 3 लक्षणं ज्यांच्या अंगी आले मी सांगितलेले, ज्यावेळेस महाराज सिद्ध पुरुष साधक आता देवरूपाला प्राप्त होणार, संत आता देवरूपाला प्राप्त होणार, ज्यावेळेस संत देवरूपालाच प्राप्त होणार अशी अवस्था येते, त्यावेळेस देव आणि संतांमध्ये एक मोठा गतिरोधक येतो म्हटले निळोबराय. मोठा गतिरोधक असतो, त्या गतिरोधकाचं नाव असतं महाराज विषय. काय, कारण विषय एक अशी गोष्ट आहे राहुल बाबा, त्या विषयानं बऱ्याच जणांना धडका मारल्या महाराज, बऱ्याच जणांची माती केली. पण ऐक म्हणले, असा जरी विषय असेल तरी महाराज जे 3 लक्षण ज्याच्या अंगी आले त्याच्याजवळ विषयाला थारा राहत नाही, त्याला विषयाचा आठव राहत नाही. का राहत नाही, कारण ते देहावरती विरक्त असतात. निळा म्हणे विरक्त देही, आणि देहावरती विरक्त असल्यामुळे आठवत नाही विषयांचा तेची संत. हा झाला आपल्या अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ. आता तुम्ही झोपायला मोकळे नाही महाराज, हा आपल्या अभंगाचा साधा सरळ शाब्दिक भावार्थ झाला. आता जशी सद्गुरुराया बुद्धी देतील, आता जसं हनुमंतराया बोलण्याला मला प्रेरणा देतील, आणि आता जसे तुमचे चेहरे मला उत्साह देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करू. विडाला विडा अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी, चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह.
मौजे एकुरखा. गावाचं नावही खूप गोड आहे महाराज. विश्लेषण करणार नाही, माझ्याकडे वेळ नाही बरं का, नाही तर मी विश्लेषण करून आलतो गावाच्या नावाचं बरं. काय काय एक रुखा काय ऐका महाराज. ज्या गावाला परमार्थामध्ये काय, ज्या गावाला परमार्थामध्ये असताना कसल्याच गोष्टीची लालसा राहत नाही, कसल्याच गोष्टीची महाराज लालसा राहत नाही, ही आपली काय म्हणतात त्याला लालच राहत नाही. नाही नव्हे महाराज, परमार्थामध्ये कसलीच अभिलाषा बाळगत नाहीत, असं गाव आहे एक रुखा, ज्याला एकही रुखा लागत नाही. आपण एरवी काय म्हणत असतो, अहो तो रुख्याचा कानकोंडा नाही कोणाचा, एका रुपयाचा नाही. तसं परमार्थामध्ये महाराज एका रुपयाचं देवाचं कानकोंडून राहता. जितकं देवानं आम्हाला दिलंय तितकंच आम्ही देवा तुला भजू, असं ज्या गावाचा हेत आहे त्या गावाचं नाव एक रुखा. असं गोड गाव महाराज. काय बरं, गाव किती गोड आणि गावानं नियोजन किती गोड लावलं बघा महाराज. गावानं नियोजन किती गोड लावलं महाराज. तसं पाहायला गेलं तांबे महाराज, मी इतका थकलेलो होतो. आज 15 दिवस झालं राव बाबा, तुम्ही पाहताय विश्वजित महाराज संघ होते 7 दिवस, रोज कंटिन्यू कथा, संध्याकाळी कीर्तन, कथा कीर्तन. बरं माझं झालंय असं, मला 30-40 किलोमीटर मध्ये कीर्तन नाही, 150-200 रोजच 3 वाजले. एवढा थकून गेलो. आजचा दिवस रिकामा होता, तर आज पुतणीचं लग्न. दिवसभर महाराज बेजार झालो आणि दिवसभर बेजार होऊन इथं आलो महाराज. थकून गेलो होतो, राईट टाइमला आलो. एवढा बरं तुम्ही म्हणता इतकं थकायला असतं, घेऊ नको ना मग, एक एकच कर ना, 2-2 कशाला करायला. प्रश्न पडेल ना तुम्हाला, आहे का नाही, वाटण का नाही. एवढं थकायला असतं करू नको. मग खरं सांगा, करीत नाही उद्यापासून. पण तुमच्या घेऊन सांगा, जर तुमच्या शेजारी धुऱ्याला धुरा, बांधाला बांध, एका चिरून भिजायलंय, एक छडी टाकली की त्या शेतात पाणी जातंय, असं एखादं एकर इकरी निघालं तर ते तुम्हाला दुसऱ्याला घेऊ दे वाटतंय का? तुम्हाला काय वाटतंय, बेजारी का होईना पण आपणच घ्यावा. अंगावर आलेले कथा कीर्तन सोडायला आम्हाला का गोळ्या सुरू आहेत का? हे का नाही महाराज. चला महाराज, थकलेला होतो तरी पण महाराज इथं आल्या इतका उत्साह आला. का आला सांगू का, तुमच्या गावात महाराज एक विलक्षण पण आहे बघा महाराज. मी तुम्हाला पटवून देईल, तुम्ही गुणवान असे बोलवलेत. आता नावाचं एक एक समीकरण करत असताना, नावाचं महाराज विश्लेषण करत असताना महाराज कशी लिंक लागते बघा. गुणवान कसे बोलत बघा. परमार्थामध्ये ज्यांनी आयुष्य घातलं, परमार्थामध्ये ज्यांनी आयुष्य घातलं असे महाराज. आता आम्ही ज्यांच्याकडे लहानपणापासून पाहत आलो, आमचे नागोराव पाटील महाराज, बरोबर आहे, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज. महाराज त्यांचं नाव नागोराव आहे, पण नागोराव म्हणलं की आम्हाला साप दिसतो. काय बरोबर आहे का? नागोराव म्हणलं की साप दिसतो महाराज. हे तर संकट आला आमच्या. काय संकटाला नाव काय देतो आम्ही? राहुल महाराज लक्ष देऊ नका, विठ्ठल महाराज तांबे. संकटाला नाव काय देतो आम्ही महाराज? त्याच्या मागलेच राहू केतू लागले म्हणतो का नाही? राहू केतू लागले असं म्हणतो का नाही? पण ऐका, हे जरी नागोराव असले, काय नागोराव जरी असले तर आपल्या मागे राहू लागत नाही. का लागत नाही? कारण महाराज इथं राहू या नावाला उपसर्ग लागला लचा, म्हणजे राहुल, इथं राहुल आहे महाराज. मग तुम्ही म्हणता लचा काय फायदा? आता ऐका, राहू म्हणजे महाराज संकट आणि ल म्हणजे उपसर्ग लचा लागला म्हणजे राहू लय आणि लयाला जाणे. जिथं महाराज राहू केतू लयाला जातात तिथं संकट संपत, त्याला राहुल म्हणतात. काय आणि एकदा संकट संपले रे संपलं, एकदा संकट संपले रे संपलं की माणूस काय होतो महाराज? समाधान. इथं हे महाराज. आणि एकदा समाधान झाला रे झाला की महाराज त्याला जग जिंकायला, विश्व जिंकायला वेळ लागत नाही. तो विश्वजित इथं आहे महाराज. काय आणि एकदा विश्व जिंकलं रे जिंकलं, एकदा विश्व हातात आलं रे आलं की विठ्ठल हातात याला वेळ लागत नाही. तो विठ्ठल इथं आहे महाराज. एकदा विठ्ठल हातात आला रे आला की त्याच्या नावाचा महाराज उजेड पडायला वेळ लागत नाही. अशी भयानक उजेड पडलेली साऊंड सिस्टीम म्हणजे किरण दादा इथे आहेत महाराज. सगळ्यांचे महाराज एवढं गोड इथं तुम्ही नियोजन लावलंय. मग मला सांगा, एकदा त्याचा किरणाचा उजेड पडला रे पडला की त्याला सगळे काय म्हणा, लय प्रकाश पडा. ते प्रकाश इथं आहे महाराज. काय ते प्रकाश इतका टाळ्या वाजले. तुम्हाला आवडत ना काही प्रकाश बदलायचा आहे का आता महाराज? इतकं मी गोड तिडकीनं बोललो, एकदा वाजवा टाळ्या महाराज. एवढं गोड नियोजन लावलं गड्यात तुम्ही आणि याचं सगळं श्रेय जातं तुम्हा समस्त ग्रामस्थ मंडळी एकुरखा. एवढं गोड नियोजन आहे, एवढं गोड नियोजन आहे. खरंच कुठलाही थकलेला माणूस फ्रेश होईल दादा. गोड साऊंड सिस्टीम, गोड पखवाज वादन, गोड गायक, गोड टाळकरी मंडळी महाराज. उद्याचे भावी कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, वादक या ठिकाणी महाराज. आमच्या परमार्थाचं भवितव्य भविष्य आम्हाला ज्यांच्यात दिसतं ते महाराज बालक या ठिकाणी उपस्थित. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद बाबा. जमलेली सर्व श्रोते मायबाप मंडळी, विनेकरी बाबा असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतनाकडे वळतो. विठाल विठाल.
महाराज निवडलेला अभंग निळोबरायाचा आहे. अगदी माझ्याकडे उरलाय किती, 1 तास. किती, 9 वाजलेत. 10 पर्यंत आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. फक्त तुम्ही एकच करायचं, काय एकच करायचं, हाताने टाळी वाजवायची. मस्त. बरं नका वाजवा हाताने टाळी, मुखाने विठ्ठल विठ्ठल. बिंदास नाही म्हणालेत महाराज, लय नंबरी गाव भेटलो बाबा. बरं नाही तर नाही मायबाप, सूट तुम्हाला. काय हाताने टाळी वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू नका. पण जे मी माझ्या 1 तास ज्ञानोबा विठोबा तुकोबांच्या गुणांचं वर्णन करीत सर्वांगाचे कान करून ऐकला असा शब्द घेतो. आणि फक्त एकच करायचं, काय नका टाळी वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू महाराज. पण एक करा, 1 तास जे आम्ही तुम्हाला सांगू, 1 तास जे गातील महाराज, ते प्रसन्न मुखाने ऐकायचं काम तर करताल. किती आता किती प्रसन्न मुख आहेत तुमचे. पण मला जरासं दुःख वाटायला महाराज, इथं काय कोरोना आलता का इतक्यात, इथं पेरायचे काय जरा 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 या मावल्यानं. मी तुमच्या भावासारखा आहे, लेकासारखा काय, या जरा जरा समोर. नाही तर दादा तुम्ही आले तरी जमतंय, या आजी या जरा जरा समोर सरका. तिकडे चटाई उघड टाकल्या होत्या, या समोर या ताईबाई आका या. मी तुमच्या लेकरासारखा आहे काय नाही. आज आपल्या घरच्या घरी महाराज, जास्त वेळ नाही काय नाही, फक्त अर्धा पाऊण तास कीर्तन आपलं. या समोर या, या या समोर या. वा जमलं बघा आता. बरं भरून वाटतं का नाही. कसं असतं, वक्ता आणि श्रोता एकरूप व्हावे. ताईचा बचत गट आलं का, बरं ठीक आहे चालते. जिथं बसल्या तिथं ऐकू द्या, जाऊ द्या आता. काय हे का नाही, आपल्याकडे 1 तास उरला हे का नाही. बरं त्या तरी महिला मंडळ आहेत, महिला मंडळ आहेत त्या तरी जाऊ द्या, त्याचं काय नाही. इथं पुरुष वर्गाचे गट पडले, महिलाचे बचत गट पाहिले होते मी, हे का नाही. जाऊ द्या आता, जिथे तिथं असू द्या महाराज. विठ्ठल विठ्ठल. महाराज निवडलेला अभंग निळोबरायांचा आहे. आणि निवडलेल्या अभंगामध्ये निळोबराया संतांची लक्षणं सांगतात. पण प्रश्न असा पडतो महाराज, संतांची लक्षणं तुम्ही आम्हाला सांगताय, संतांची लक्षणं जर आम्ही ऐकले, जर पटवून घेतले तर आम्हाला संत ओळखायला येतील. आणि जर संत ओळखायला आले तर आम्ही त्याच्याकडे जाऊ. पण संतांकडे आम्ही गेल्यानं, संतांची आम्ही महाराज संगती केल्यानं आमचा फायदा काय. काय प्रश्न काय पडतो, तुम्ही लक्षणं सांगताय, लक्षणं जर आम्ही जाणून घेतली, आम्हाला संत ओळखायला आले, जर आम्ही संतांकडे गेलो, त्यांची संगती केली, तर नेमका आमचा फायदा काय. कारण कलियुगामध्ये प्रत्येक गोष्ट फायद्यानं ठरते. कलियुगामध्ये अगोदर महाराज व्याख्या लिहायच्या अगोदर त्याची महाराज फायदा पाहिला जातो. कलियुगामध्ये कृती करण्याच्या अगोदर त्याचा फायदा पाहिला जातो. कलियुगामध्ये कार्य करण्याच्या अगोदर त्याचा फायदा पाहिला जातो. जर फायदा चांगला असेल तर कार्य करतो माणूस, फायदा कमी जरी असला तर कार्य करत नाही. मग आम्ही संतांची जर संगती केली, संतांकडे जर संताला ओळखून आम्ही गेलो, तर आमचा फायदा काय. महाराज मी अभंगाचा पूर्वभाव सांगेल. कुठलाही अभंग जर महाराज मुळातून सोडवायचा झाला तर त्याचा पूर्वभाव आपल्याला माहिती पाहिजे. ऐका गड्या, आमचा फायदा काय तर ऐका. या महाराज विश्वामध्ये काही काही सामान्य गोष्टी आहेत. विश्वामध्ये काही सामान्य गोष्टी सांगितल्या, त्या सामान्य गोष्टीने जर महाराज असामान्य गोष्टीची जर संगती केली, विशिष्ट गोष्टीची संगती केली, तर सामान्य गोष्टीला असामान्यपणा, असाधारणपणा महाराज प्राप्त होत असतो. कसा होतो ऐका. मी काय तुम्हाला महाराज विकल्प देईल, त्याच्यामध्ये पहिला विकल्प आता तुमच्या भागात आहे म्हणून देतो, ऐका बरं का. तुमच्या भागात ऊस आहे, बरोबर आहे. तुमचं उदाहरण तुम्हाला देतो. मी शेतकरी पुत्र, आता मला काका कधी शेतकरी पुत्र म्हणतात म्हणून जरा शेतीचं उदाहरण देतो, ऐका. तुमच्या भागात ऊस आहे, त्या ऊसानं जर संगती कारखान्याची केली, काय केलं, ते ऊस जर जागेवरून उठलं कारखान्याला गेलं, तर ऊसाची काय होते, साखर होते, बरोबर आहे. पण त्यानं ऊसानं काय करावं लागतं, अगोदर उठून कारखान्यात जावं लागतं, बरोबर आहे. उसाने संगती कारखान्याची गेली तर साखर होते. महाराज मी चिंतन करणारे, तुम्ही चिंतने लोक आहेत, ऐका. उसाने संगती जर कारखान्याची केली तर साखर होते. महाराज नालीचं पाणी आहे, गटारातलं पाणी आहे, त्या गटाराच्या पाण्यानं जर संगती गंगेची केली, तर ती गंगा त्याला कुठं नेते, समुद्राला नेते, सागराला नेते. पण अगोदर गटाराला उठून कुठं जावं लागतं, समुद्रात, गंगेत जावं लागतं महाराज. त्याच्यानंतर पुढे सांगेन महाराज, हे लोखंड आहे, लोखंड. या लोखंडाने जर संगती परिसाची केली तर महाराज या लोखंडाचं काय होतं, आपल्या महिमाने Hari
परीस या लोखंडाला सोनं करतो, पण अगोदर या लोखंडाला कुठं जावं लागतं? परीसाठी संगती करावी लागते. महाराज जसं महाराज उसाची साखर होते, जसं गटाराला तीर्थरूप प्राप्त होतं, जसं लोखंडाला महाराज सोन्याचं रूप प्राप्त होतं, तसं जीवाला देखील उद्धरून जाता येतं, पण जीवाला संतांची संगती करावी लागते. विडाला विश्लेषण करून मी 3 विकल्प दिले तुम्हाला महाराज, ऐका. पहिला विकल्प होता महाराज, उसाने जर संगती कारखान्याची केली तर त्याची साखर होते, बरोबर आहे, साखर होते. पण असे काय काय ऊस असतात विठ्ठल महाराज दलिंदर, ते ऊस तोडायचे, ते ऊस तोडायचे, ट्रालीमध्ये टाकायचे, ट्रॅक्टरच्या वायर रोपणं आवळायचे, वायर रोपणं आवळायचे महाराज. पण काय काय ऊस असे असतात, नको तिथं महाराज मोळ्या तोडितात, नको तिथं वायर ते तोडितात वायर रोप, आणि नको त्या ठिकाणी पांदणीला खाली पडतात. मग मला सांगा, ट्रॅक्टर मधून खाली पडलेल्या ऊसाची साखर होते बाबा? त्याचं झालं तर खताड होतं, नाही तर शेण होतं, बरोबर आहे. याच्या पुढे जाऊन सांगेल, ऐका महाराज, गटाराने जर संगती नदीची केली, गंगेची केली, तर महाराज ती गंगा त्याला समुद्राला ते तीर्थ प्राप्त होतं. मी म्हणत नाही महाराज, माऊली म्हणतात, ओहळे हेची करावे जे गंगेचे ठाकावे. माऊली म्हणतात, गटाराने एवढंच करायचं, जागचं उठायचं, गंगेत जाऊन मिळायचं. एकदा गंगेत मिळालं रे, मिळालं की ती गंगा महाराज त्याला इथं तिथं न थांबता डायरेक्ट कुठून येते? अवघ्या झाल्यावर मी गेले रे गेले की अवघ्या झाल्यावर मी एकमय. महाराज ती गटार कुठं जातं महाराज? गंगेच्या संगतीनं समुद्र का जातं? कारण गंगा अलीकडे कुठं थांबत नसते. मग कितीही इंजिनियरने त्याच्या पुलं बांधू द्या, धरणं बांधू द्या, महाराज प्रकल्प बांधू द्या, पण जा बांधायच्या अगोदर गंगेला जायला रस्ता ठेवावा लागतो. आणि जर रस्ता नाही ठेवला तर ती गंगा कुठून आणि केवढा रस्ता काढील सांगता येत नसतं, बरोबर आहे का महाराज? तसं या देहावरती, या गंगेवरती महाराज काय जीवनरूपी गंगेवरती तुम्ही तारुण्याचे प्रकल्प बांधा, संपत्तीचे धरणं बांधा, ऐश्वर्याचे प्रकल्प बांधा महाराज. पण ही गंगा कितीही प्रकल्प तुम्ही ऐश्वर्याचे, तारुण्याचे, संपत्तीचे बांधले तरी ईश्वररूपी सागराला मिळाल्याशिवाय राहत नाही. फक्त त्याला संतांची संगती करावी लागते. माझा तिसरा विकल्प होता महाराज, या लोखंडाने जर संगती परिसाची केली तर ही ते परिस या लोखंडाला सोनं करतं. आपुल्या महिमाने धातू परिसी केले सोने, पण अगोदर या लोखंडाला संता परिसाकडे जावं लागतं. मग जात असताना कसं जायचं? नम्रपणे माफी मागत, विनंती करत की माझं सोनं करा, असं नाही. नाही नाही महाराज, कसंही जाऊ द्या परिसाकडे कसंही जाऊ द्या, परिस त्या लोखंडाचं सोनं करतो. राहुल महाराज एका गावात लोखंडानं बैठक घेतली. समाधान बाबा लोखंडाची बैठक बसली गावामध्ये. एका म्हणले एक परिस नावाचा व्यक्ती आलाय गड्या, आणि तो व्यक्ती आपले माणसं फोडायला, धक्का लावलं की आपली जात कमी करायला, धक्का लावलं की सोनच करायला. मग आपले लोखंड कमी व्हाले. म्हणले काय करायचं? एक जण उठलं महाराज लोखंडाच्या जातीतलं, अरे म्हणला मग ते परिस इतकं जर हे आपली माणसं फोडणार आहे तर त्याचा हानानं म्हणला जीवच घ्यानं, खतमच करानं. काय म्हणले? हानानं परिसाला जीवच. म्हणले खरंय गड्या, ते एक उत्तम पर्याय त्याचा जीव घेणं. पण मारायचं कोण? परिसाला मारायचं कोण? आता प्रत्येक जातीत 2-4 आडमुठ असतातच की. त्या लोखंड जातीत बी होतं महाराज एक आडमुठ, त्याचं नाव काय होतं? घन. इतका दांडा माहितीये ना घन? तो घन उठला महाराजांना म्हणला मी जातो आणि परिसाचा काटाच काढून येतो म्हणला. लोक म्हणले जाय बाबा. तो घन गेलो महाराज, घन गेलो आणि नेमकं परिस कीर्तनाला आलतो. कीर्तनाहून घरी गेलो.
आता बघा कीर्तनावून गेलं लई झोप लागते गार, हे का नाही? किती गार झोप लागते, कूलरची हवा लागाव अशी झोप लागते महाराज. काय काय नाही, काय काय जणाला तर कीर्तनात लागती, घरी गेल्यावर तर लागणच. काय असं झोपलं महाराज घरी गेल्यावर कीर्तनातून गेलो असं गार झोपलो, गार कूलरची हवा होती महाराज. इतक्यात ही घन गेलं आणि परिसाच्या उशाला उभं टाकलं आणि विचार करू लागलं नेमकं परिसाला माराव कसं, याचे हात पाय मोडाव, याचं नरड दाबाव का, याच्या डोक्यात महाराज एकदात पडून याचा जीव घ्यावा विचार करू लागलं. पुन्हा घनाने विचार केला, नाही एकदाच याचा जीव घेतलेला बरा, याच्या डोक्यात एकदाच दोन कुणा आपटावून याचा जीव घ्यावा. परिसाने ठरवलं, त्या लोखंडाने ठरवलं महाराज, घनानं उंच उडालं ते घन आणि असं दंडिशा महाराज परिसाच्या डोक्यात पडलं. आता जसं नागराव पाटील परिसाच्या डोक्यात पडलं तसं परीस जागेवरच मेला असेल, हे का नाही? मेला असेल का बाबा? मेलं का? नाही नाही नाही, माऊली म्हणतात अरे ते लोखंड मारायला गेले परिसाला. काय म्हणतात माऊली? वरी फोडावयाची लागी लोह मिळो का परिसाचे अंगी, परिते मिळते प्रसंगी सोनेची होय परिसाचे अंगी. परिसाचे अंगी लहू होय सोने. महाराज मारायला गेलेल्या लोखंडाला जे परिस महाराज सोनं करतं, मला सांगा विनंती करून जर शरणागत गेलं तर त्याचं सोनं होणार नाही? मला म्हणायचे संताकडे आपण कसंही जाऊ द्या, कसंही संताकडे जा, संत त्या जीवाचा उद्धार करतात. ते बघत नाही ते कसं आले महाराज, आम्हाला नावं ठेवायला आले, आम्हाला वाकडं लावायला आले का, आमचे गुणदोष पाहायला आले. कसंही जाऊ द्या, सहज जाऊ द्या. सहज गेला एक व्यक्ती महाराज, काय सहज गेला. त्या पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे आणि त्या खेड तालुक्यामध्ये महाराज कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस नावाच्या गावात महाराज एक व्यक्ती राहत होता, दुधाचा व्यवसाय करायचा उदरनिर्वाहासाठी, गृहस्थ आश्रम होता म्हणून व्यवसाय करायचा. त्याचं नाव होतं गंगाजी मवाळ. त्या गंगाजी मवाळाकडे 3 म्हसडी होत्या महाराज, 3 म्हशी होत्या. एक दिवशी उन्हाच्या पाऱ्यात गाय म्हसडी चारू लागलं, झोप लागली महाराज, एक म्हसडच गायब झालो, 2च राहिल्या. अख्खा दिवसभर धुंडली मसडच सापलं ना. घरी आलं महाराज, नको ते बायका पोरं बोलू लागले, काय करावं मसड सापलं ना, कुठं शोधावं विचार करीत झोपलं म्हातारं. सकाळी उठलं ना, आंघोळ करून मसड शोधायला जाऊ लागलं, पण जावाव कुंकड विचारच पडा ना, जावाव कुणीकडे. मसड तर शोधायची पण गेली कुंकड असेल, 4 दिशा मोकळ्या होत्या, कुणीकडे जावं. इतक्यात नित्यनेमाचं वारकरी होतं, उठलं ज्ञानेश्वर. आता मसड हरपले तरी मला मान म्हणून का होईना, नित्यनेम म्हणून का होईना 5 वया वाचाव. ज्ञानेश्वरी उघडी महाराज आणि त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांना वाट धावली. एक ओवी सापडली त्याला, कोणची? जैसा हिरवे चारे भांबावे पशु. काय म्हणले? जसं हिरवं चारा पाहिलं की पशु तिकडे जाते. आलं गड्या लक्षात मला, माऊलीनं वाट दाखवली गड्या, जिकडे हिरवा चारा असेल तिकडे मसड गेली असेल. महाराज हिरवा चारा बघत गेलो ना, पाहत गेलो तर भंडाऱ्या डोंगरावर जाऊन पोहोचलो. तिथं मसड नाही सापडलं, पण तिथं एकांतात बसलेला भजन करणारा एक व्यक्ती दिसला. त्याचं नाव होतं जगद्गुरु तुकोबराया. जवळ गेले महाराज आणि आवाज दिला, ओ बाबा. तुकोबराया भजनात दंग होते. याला वाटलं हे बरेच वेळ झाले इथं दिसतात, नक्की मसड पाहिली असेल. हे जवळ गेलो महाराज आणि असे हात धरून हलवले, ओ बाबा. बाहू धरून हलवले की तुकोबरायाने डोळे उघडे. आता भाव बघा बर का, डोळे उघड्यानंतरचा भाव बघा, 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका. जसं तुकोबरायाने डोळे उघडे तसं महाराज याची अवस्था काय होती बघा. हे उन्हाच्या पाऱ्यात डोंगर चढून गेलं म्हणून अंग घामाघूम झालं होतं, अंग भिजलं होतं चिंब घामानं.
घामावून झालं होतं, अंग भिजलं होतं घामाने. आणि 2 दिवस झालं मसड सापडणं गेलं. बायका पोरं नको ते बोलायला, टपर कोण्याच कामाचं नाही, मसड हरपून आलं म्हणून डोळ्यात पाणी होतं. घामाघूम झालं होतं, डोळ्यात पाणी आलं होतं. आणि अशा अवस्थेत तुकोबरायांनी महाराज डोळे उघडले आणि याच्या तोंडातून शब्द पडे, महाराज एक प्रश्न विचारायचा आहे. अवस्था बघा बर का, कशी अवस्था आहे. तर घामाघूम आहे, डोळ्यात पाणी आहे, एकांताच्या ठिकाणी डोंगराव तुकोबराला शोधत आले आणि इतक्या तुकोबराने डोळे उघडणं, याच्या मुखातून शब्द पडणं. महाराज एक प्रश्न विचारायचा आहे. तुकोबराला वाटलं नक्की इतक्या दूर मला शोधत आले, डोळ्यात पाणी आणून विचारायले, नक्की देवाचा प्रश्न विचारील. तुकोबराय म्हणले, वेड्या आता प्रश्नच काय, आता देव विचार, मी तुला देव सांगतो. काय म्हणले, अरे प्रश्न सोड, आता तुम्हाला देव विचार, मी तुला देव सांगतो. ते इतकं संसारात बुडालेलं होतं महाराज. ते मला, महाराज मला कीर्तन भजन सांगू नका गड्या म्हणला. मी 3 दिवस झाले कुरक्यात कीर्तन ऐकलो, आंबट झालाय मला जीव. मग ऐकून मग मसड दिसतंय का सांगा म्हणला. तुकोबरायने कपडाला हाणून घेतलं. म्हणले, भल्या माणसा, मसड पाहायला मला उठवलं होय रे तू? मी काही तर मसडा पाहायला बसलो का काय? आणि मसडच पाहायचं होतं तर माझ्या गावात का कमी होत्या का? डोंगराव खायला आलो असतो मी. तुकोबराय म्हणले, गड्या उपदेश करू राहिले तुकोबराय, हा जन्म मसड पाहायला नाही, हा जन्म मसड पाहायला नाही. मग देव पाहावया करीवो सायास, देव पाहावया करीवो तुकोबराय त्याला उपदेश करू लागले, गड्या मसड पाहू नको, देव पहावया करीवो सायास, न धरिये आस नाशिवंत. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, हा जन्म मसड पाहायला नाही, देव पाहायला आहे. पण ते इतकं बुडालेलं होतं ते मला, महाराज तुम्ही मला काय म्हटले, कुठलाही प्रश्न विचार, मी तुला देव देतो, वचन दिलंय. मला देव नको, माझं मसड दिसतंय का सांगा. तुकोबरायला राग आला. म्हणले, जा म्हणले, गोठ्यात बांधलेले तुझ्या, नक्की नक्की. महाराज पळतो, घरी आलं नाही. घरी आलं, गोठ्यात गेलो तर मसड होतं बांधलेलं. महाराज घरी गेलो, घरच्याला विचारलं कुठं सापड मसड. घरचे म्हणजे कुठं सापडत नाही की 2 दिवस झालं परेशान आहोत, कुठं आरवलं काय माहित. ते मला बांधलेले गोठ्यात, सगळे गेले गोठ्यात पावलेले तर मसड होतो. महाराज लगेच त्यांच्या लक्षात आलं, गंगाजी मोळांच्या अरे अरे अरे, कोण एकांतात बसलेला तो साधू. किती आत्मविश्वासाने त्याने सांगितलं, तुझं मसड गोठ्यात बांधलेलं आहे. पण त्यांनी दुसरा एक विकल्प दिला होता की हा जन्म मसड पाहायला नाही, देव पाहायला आहे. आणि मनात प्रश्न जागला, मिळेल मला देव, भेटेल मला देव. पळतच गेलं महाराज, तुकोबराच्या पाया पडून, महाराज तुमच्या सांगण्यावरून मला माझं मसड सापडलं, तुमच्या सांगण्यावरून मला देव मिळेल. तुकोबराय म्हणले, का नाही मिळणार? अरे या देहाचं मुख्य प्रयोजन तर महाराज देव मिळवणं आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडशी नारायण, नासी जीवपन भवरोग. देव मिळवणं हा एकच या जन्माचा काय आहे महाराज? पावला हा देह
पावला हा देह काग काळ्याय न घडो पाय घडो आले. तुकोबराय म्हणतात वेड्या, या जन्माचं मुख्य प्रयोजन, देहाचं मुख्य प्रयोजन न मिळणारा मिळालाय का? फक्त देव प्राप्ती करून मिळालाय. देव प्राप्त करण्यासाठी मिळालाय महाराज. माऊली तो याच्या पुढे जाऊन सांगतात, या नरदेहाचा खरा स्वार्थच आहे. म्हणले काय? देव प्राप्त करून घेणं. काय म्हटले माऊली? काय म्हणतात? नरदेहाचा खरा स्वार्थ जर असेल तर देव प्राप्त करून घेणं. नरदेहीचा हाची स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ, जो न करिता कार्थ तो अनर्थ जाणावा. राजा जर देव प्राप्त नाही केला तर जीवनात येऊन अनर्थ घडला. म्हणले एवढं पुढचं माऊली बोलले. चला महाराज, मला इथून पुढचा दृष्टांत सांगायचा नाही की गंगाजी मोळाला देव भेटला की नाही मला माहिती नाही. गड्या राजे हो, गंगाजी मोळाला देव भेटला की नाही मला माहिती नाही, पण गंगाजी मोवाळ स्वतः मात्र देवरूप झाला. गड्या संत यादीमध्ये त्याचं नाव आलं. आता मला सांगा, गंगाजी मवाळ तुकोबरायाकडे खरंच देव मागायला गेले होते का? खरंच संत व्हायला गेले होते का? खरंच मुक्त व्हायला गेले होते का? खरंच देव प्राप्त करायला गेले होते का? कसे गेले होते? सहज सहज मसड शोधायला गेले तर सहज आलेल्या गंगाजी मवाळाला संत परंपरेत आणण्याचं, मुक्त करण्याचं काम तुकोबरायांनी केलं. मग निळोबराय म्हणतात, राजे हो, सहज आलेला जर देव करीत असतील तर आम्ही जाणून बुजून संताकडे का जाऊ नये? सांगा ना. सहज सहज बघा, तो वाल्या कोळी नारदाकडे गेला. बरं का, वाल्या कोळी नारदाकडे गेला. आठवलं म्हणून सांगतो, तो जाताच त्याने शाल श्रीफळ नारदाचं स्वागत करायला गेला का? कसा गेला? हातात तलवार घेतली महाराज आणि जंगलात अडवलं. नारदा काय आहे तुझ्याकडे? ते नारद म्हणजे माझ्याकडे काय जे आहे ते काढ. नारदानी गळ्यातला इना काढला. काय? नारदानी गळ्यातला इना काढा राहुल बाबा आणि वाल्याच्या गळ्यात टाकला. धर म्हणले हे मायाकडे. वाल्या मला हे नाही, रोकड रोकड. नारदा म्हणले रताळ्या हेच खरं रोकड आहे रे. काय म्हणले नारदजी? हेच खरं. तसंच म्हणले असतील महाराज. काय? कारण संतांची भाषा परखड असते. तसंच म्हणले असतील. खरं रोकड हेच आहे. तुझ्याला रोकड म्हणायला ना ते कसं आहे? नाशिवंत आहे. मी म्हणत नाही, महाराज म्हणतात शरीर आटे संपत्ती आटे आणि हरिनाम नाटे ते बरवे. शरीर आटणार आहे. शरीर कसं आहे? आटणार आहे. आता किती साल सुरू आहे? 2025. समजा मी 2125 ला इथं कीर्तनाला आलो होतो. कोण कोण ऐकायला येईल? कोण कोण येईल? नाही तुम्हाला शंका येईल का मी कसा येईन म्हणून? बरं, शंका आली तरी समजा. समजायला काय हरकत आहे? कसं समजायचं सांगतो विश्वजित महाराज. समजायचं कसं? ते वर्गामध्ये गणिताचा क्लास सुरू होता आणि गुरुजी गणित शिकू लागले. इतक्यात महाराज साहेब आले व्हेरिफिकेशन करायला. पूर्वी साहेब लोक यायचे बरं का, त्याला काय नादर सर म्हणायचे. बरोबर आहे, व्हेरिफिकेशन करायला पूर्वी. आता बी येत असतील, पण आता आपण शाळेत जाईनच नाही. आता बी येत असतील महाराज. साहेब आले आणि त्यांनी सांगितलं गुरुजी गणिताचा क्लास सुरू आहे, गणिताचं विचारतो. विचारा म्हणले. एका पोराला उभं केलं. उठ रे, उभं राहिलं. समज तुझ्याकडे 1000 रुपये आहेत. काय म्हणले साहेब? समज तुझ्याकडे 1000 रुपये आहेत. पोरग महाराज नाक पुशीत पुशीत म्हणलं गुरुजी माझ्याकडे काय याचे 1000. अरे गुरुजी म्हणले आहेत तर म्हण. ते मला नाही तर पण महाराज पण त्याच्या बाजूचं उठलं. मला हा गुरुजी आपल्याकडे आहेत. मला काय करायचे? 1000 आहेत मला आपल्याकडे. समजिलं मला आहेत 1000. वा वा म्हणले. समज तुझ्याकडे 1000 आहेत. आता त्या 1000 समज माझे 500 मिसळले. किती झाले रे? ते पोरग म्हणलं 2000. गुरुजी म्हणले रताळा आहे का? डोक्याचा भाग नाही का? गोळ्या संपल्या का? मूर्ख आहेस का? 1000 500 मिसळल्या 2000 कसे होतील? ते म्हणला गुरुजी तुम्ही बी समजा ना, तुमच्या तरी कुठं बापाचं चाललंय. याला समजीन म्हणतात विश्वजित महाराज. समजा मी 2025 ला आलो तर इथं कोणी येईल का? मीही येणार नाही कीर्तनाला, तुम्ही राहणार नाही का? कारण या शरीराचा नाश होत असतो. 3 प्रकारे नाश होतो शरीराचा. किती प्रकारे? शरीराचा 3 प्रकारे नाश होतो. परतानाश, आश्रयनाश आणि स्वाभाविकता नाश. परतानाश कशाला म्हणावं ऐका बाबा. जर एखाद्याकडून हानी झाली, एखाद्याकडून महाराज काठी लागली, न लागो त्या जागी लागली, दगड लागला, गोळी मारली, जर दुसऱ्याकडून हानी झाली, जीव गेला, त्याला परतानाश म्हणावं. आश्रयनाश कशाला म्हणावं? घरामध्ये बसलो, घराचा आश्रय घेतला. पाऊस येऊ लागला, घराचा आश्रय घेतला आणि ज्या घराचा आश्रय घेतला ते घरच अंगावरती पडलं. आश्रयच गेला तर आश्रयही गेला महाराज. ज्या घराचा आश्रय घेतला होता त्याच्यामध्ये बसलेला आश्रयी तोही गेला. याला आश्रयनाश म्हणावं. आणि तिसरा नाश आहे स्वाभाविकता नाश. हे शरीर जर्जर होऊन मरत असतं. कसं मरतं? कारण या शरीराचा स्वभाव आहे महाराज. काय स्वभाव आहे? माऊलीनं गोड वर्णन केलं महाराज. कसा स्वभाव याचा? आणि
शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे मनोनी तू वाजून जावे पंडू कुमरा हे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार टाळीवाजीचा महाराज बरोबर आहे का राधा बाबा राधा नाशिवंत देह जाणार सकळ देह कसा आहे महाराज नाशिवंत आहे अशी जर प्रमाण देणार असतील महाराज ओवीला लागून जर प्रमाण देत असतील तर मी 12 वाजता करतो बरं काही महाराज करीत नाही पण असे असले म्हणा बोलायला उल्हास येतो बरोबर आहे का नाही तर असं झालं महाराज परवा दिवशी त्या मुखेडच्या खाली कीर्तन होतं राहुल महाराज आंध्र प्रदेश बाउंड्रीला 7,000 समाज होता महाराज किती 7,000 तुम्ही म्हणता तू मोजलाच कसा खुर्च्या होत्या महाराज 5,000 अख्ख्या खुर्च्या भरलेल्या होत्या आणि 2,000 खाली होता म्हणजे 7,000 समाज जिथं होता तिथं 150 एकूण 150 एकूण भजनी होती 300 भजनी नागराव पाटील आणि मी प्रमाण दिलं आणि तैन मह्याक तुतराकडे बघणं संगच एकही त्याच्यातलं म्हणी मी म्हणलं एवढा थाट पण इथं 3च आहेत महाराज पण कसे काटेवार महाराज जसे मानले गोवी म्हणलं की त्याला तसंच लागून प्रमाण पडावं त्याला खरा टाळकरी म्हणते भजन्या म्हणते आणि असं असलं महाराज मजा येते कीर्तन करायला नाही तर बऱ्याच ठिकाणी आम्ही म्हणावं ते गज बसाव आणि भानगड काय तू म्हणा तुला काय वाले बसू दे गज तू थोडंच काय तसं नसते महाराज जर राहुल महाराजांना प्रमाण दिलं समाधान महाराज आणि आपल्याला नाही आलं आणि मधातच बंद पडलं जर मधातच बंद पडलं काय होतं जर राहुल महाराजांना प्रमाण दिलं आणि मधातच जर बंद पडलं तर काय होतं ह्या बसलेल्याला कळतं यायचं इचकलं घड्या मग आपलं इचकलेलं यायला कळणं हे आपला अपमान आहे का नाही म्हणून आपलं इचकलेलं यायला कळू द्यायचं नाही जरी शब्द आले तर मी आता असं सांगालो नाही शब्द आले तरी मधात लला का होईन पण शेवटवर राहणार आता मला सांगा राहुल महाराज एकट्या तुकोबरायाचे समाधान बाबा एकट्या तुकोबरायाचे 4,500 अभंग आहेत बरोबर आहे असे कितीतरी संत आहेत प्रत्येकाचं अलग अलग काव्य गातायत महाराज आता प्रत्येकच पाठ करायला आपण का संन्यासी आहेत का घरदार लेकरबाळ आहेत ना महाराज करीत संसार जितकं होईल तितकं सांग तुकोबराय मलिक करा सोनी संसारी जीव वेगू करी काय संसारात राहून परमार्थ करणं याला पुरुषार्थ सांगितलं बाबा काय संसारात नाव राहून परमार्थ करणं हा खरा पुरुषार्थ सांगितला लेकर बाळ वनवासी केले आणि परमार्थ करीत हिंडू लागला त्याला महाराज त्याचं दिग्जिन म्हणले महाराज काय त्याचं जिनं काय म्हणले दिग म्हणले मग मला सांगा प्रत्येक गोष्ट पाठ असणं असं नसतंय कधी कधी ना मी असं सांगलो आता कधी कधी नाही आलं तरी पुढच्यानं काही म्हणू आपण माग निसतं लला का होईना पण शेवटण्याचं समाधान महाराज त्या 2 महिला असतात मैत्रिणी असतात एक हिंदी भाषिक होती उत्तर प्रदेश मध्ये राहणारी आणि एक मराठी भाषिक होती आणि मुंबईला राहायला आल्या दोघी बी एका फ्लॅट मध्ये राहत होत्या मग ती मराठी भाषिक बाई काय करायची दुपारच्या वेळेत टाइम होता जुन्या काळात ती काय करायची महाराज जात घ्यायची दळत बसायची दळत बसायची महाराज मराठी माऊली दळाय बसली तर गपचीप दळत नाही ती काय करती
गाणं म्हणती, बरोबर आहे का? ओव्या म्हणती हे ना. बरं ओव्या कुठल्या म्हणती? कोणाला म्हणती? नवऱ्याला का सासूला? भावाला, बरोबर आहे का? भावाला म्हणती. बरं किती विचित्र आहे बघा महाराज. आता जात सासरचं, दळण सासरचं, खाती सासरचं, गाती कुठलं नाही का? सकाळी टेम्पो भरून मारायला सोडाव, पुन्हा आणून सप्ताह हुसतूर. पण महाराज ती आपल्याला उपदेश करते राहुल महाराज. अरे साधक जसं आम्ही माहेरात राहून सासरात राहून माहेरचं गातो ना, तसं सिद्ध साधकाने, परमार्थिक जीवन जगणाऱ्या साधकाने राहायचं संसारात. ओव्या मात्र पांडुरंगाला गाव्याच्या गाड्या, चित्त मात्र पांडुरंगाकडे असलं पाहिजे. ती आपल्याला उपदेश करत असते महाराज. चला मला काय सांगायचंय, ती माऊली जात घ्यायची गाणे म्हणायची महाराज. गाणे असे म्हणायचे महाराज, माझ्या भावाचं असो, माझ्या भावाचं तसो, माझ्या भावाचं फलानो, माझ्या भावाचं बिस्तानो. त्या मराठी बाईनं गाणे म्हणले की हिंदी बाईला करमायचंच नाही. तिला वाटायचं काय भावाचं गुणगान गाली, किती तिच्या भावाचं गुणगान गाली. मला जर मराठी आली असती मी देखील माझ्या भावाचं गुणगान गायला असतं. कोणाचा भाव हा? त्या हिंदी भाषिक बाईचा. पण मराठी येत नव्हती. टेन्शन मध्ये 8 दिवस गेले. आणि 9व्या दिवशी तिनं समाधान महाराज डोकं लावलं. ती जवळ येऊन बसली हिच्या, आणि हिनं महाराज गाणं म्हणलं काय, माझ्या भावाचं असं. तिनं माग म्हणायचं काय, जैसा तेरे भाई का वैसा मेरे भी भाई का. शब्दच येणार ना मराठीत. तिने एकच डोकं लावलं. तिनं काही म्हणू, ती जर 12 दरवाजाचा वाडा भावाला म्हणली तरी ही काय म्हणायची, जैसा तेरे भाई का वैसा मेरे भी भाई का. याला म्हणायचं डोकं लावणं. फक्त आपला गर्दा कमी होऊ द्यायचा नाही. भजन्याला म्हणालो मी काय, भजन्याला काय म्हणलो, आपला गर्दा कमी होऊ द्यायचा नाही. आपण गर्दा करायला आलो. 2 तास कसा का होईना गर्दा करायचा. गर्द्याला लय किंमत असते नागराव पाटील. गर्द्याला किती किंमत आहे सांगू का आता महाराज. येदोळ चिंतन करू लागलो तर कसे तुमचे सूर्यफुलासारखे तोंड झालती. आता गर्द्याला किती किंमत असते तांबे महाराज सांगू का? अभंगाव येतो आता लगेच 10 मिनिटात बरं काय का. गर्द्याला किती किंमत असते ते खंडाळीला, इथं खंडाळी अहमदपूर पशी आहे ना, तिथं महाराज कथा सुरू होती. 1चा टाइम कथेचा राहुल बाबा. आणि मला नेमकं 6व्या दिवशी कथेच्या अहमदपूरला 12:30चं लग्न होतं. काय करावं मला आता 1चा टाइम 12:30चं लग्न कसं मॅनेज होईल. मी कार्यकर्त्याला म्हणलं गड्या 1 दिवस आपण 1.5 लाख कथा सुरू करू. ते म्हणले का. मी म्हणलं 12:30चं लग्न आहे अहमदपूरला. ते म्हणले काळजी करू नका महाराज, अहमदपूर इथून फक्त 8 किलोमीटर 10 किलोमीटर टॉप रस्ता आहे. 15 मिनिटाचा रस्ता नाही तुम्हाला. तुम्ही काय करा, तबला वादक, पॅड वादक, ढोल आणि सिंत वादक इथं ठेवून जा. आणि तुम्ही लग्न लावून येईपर्यंत ते 1-2 अभंग म्हणतील, तोपर्यंत तुम्ही येता. राईट 1 ला कथा सुरू होती. मी म्हणलं बरोबर आहे गड्या. पण भानगड अशी झाली, आमचा तबला वादकच गाडी चलितोय. तबला वादक इथं ठेवतो, गाडी चालवाय कोणी नाही. आणि गाडी चालक म्हणून नेवतो, तबला वाजवाय कोणी नाही. भानगड झाली. म्हणलं काय करावं महाराज. मी त्या गावाल्याला मला एक काम करा गड्या, मला एखादा ड्रायव्हर द्या गाडीला. ते म्हणले महाराज या टायमाला कोण भेटन, आता दुपार झाली, ड्रायव्हर कोण भेटन. तितक्यात एक जण आलं. मला महाराज एक हाय गड्या पोरगो म्हणला, पण ते तुम्हाला जमतंय का नाही की. मी म्हणलं न जमाय काय झालं, पिते घेते का नाही. म्हणले अजिबात नाही, व्यसनच नाही त्याला कशाचं. मग मी आला जमतंय ना, नाही म्हणले तरी बी विचार करा जमतंय का नाही. मी आला न जमाय काय झालं, त्यानं गाडी चालवा फक्त मला चालू नाही. तसं काय नाही म्हणले, माणूस चांगला आहे म्हणले, पण जरा त्याचं नाव बी इब्लिस आहे म्हणले, आणि हाय बी जरा इब्लिसच. मी नेमकं काय करतं इब्लिस म्हणजे काय नाही म्हणलं, हुकी आले की दगड हानीत. अरे मी आम्हाला ते मला ते डोंगरात हानीने दगडाने ठेसून. अहो म्हणले अर्धा तासाचा संबंध घ्या ना सापादून. मी आलं खरंय प्रेमानं अर्धा तास घ्यावा, आपलं काम धुकून घ्यावं. मी आलं इब्लिस याचं का लग्नाला. ते मला जेवा आहे का. मी आलं फुल बसलो ना महाराज गाडीत. गाडी चालू आहे मस्त. गाडी चढली मंडपाच्या गेटला नेऊन गाडी उभी केली त्यानं विश्वजित महाराज. जसा मी मंडपाच्या गेटला उतरलो तसं नवरीचं बाप पळतच आलो माझ्याकडे. वा वा महाराज काय टायमाला आले महाराज, देवानं पाठवून दिलं महाराज. देवासारखंच आले, संकटाच्या टायमात आले. मी म्हणलं बाप्पा मी अक्षदा टाकाय आलो, हुंडा द्यायला आलो नाही. इतकं पाणी काम लावायला. ते मला महाराज एकदा स्टेजकडे पहा. मी स्टेजकडे पाहिलं राहुल महाराज. नवरदेव नवरी तयार होते, हातात वरमाला होते, नारळ होतं महाराज, श्रीफळ होतं. मामा तयार होते, हातात पत्रिका होती महाराज. ते सकोनी तयार होते, हातात ते फुसफुस उडवायचं होतं महाराज. वराड तयार होतं, हातात अक्षदा तयार होती महाराज. ते आतबाई तयार होती महाराज. ते आतवण्याचं ताट हातात तयार होतो, सगळं तयार. मी आलं अंतरपट सहित धरले मामा. आता अडचणच नाही ना, मंगलाष्टकच गाच्यात निसतात. आणि विवाह झाला म्हणजे संपन्न झाला, काय अडचण नाही. ते मला तिथं भानगडे महाराज सगळं तयार झालंय मला, अंतरपट धरलाय. पण ब्राह्मण देव मायात आणखी 2 घंटे लागतील याला. मग मला 2 घंटे आता यायला कसं उभं करावं. मी आलं खरंय गाड्या अवघडच आहे, टेन्शन आहे मला तुमच्या मागं, संकटच आहे. ते मला आता काय संकट आहे, तुम्ही आले ना. मी आलं मी काय करू. ते मला कसं का होईना 5 मंगलाष्टिका म्हणा गाड्या महाराज. ते जसं 5 माना म्हणणं आणि मग उरदड पण संगच. तुम्ही म्हणता कस काय, मला 3च येत आता.
राहिलेल्या 2 कोण म्हणावं मी विचार करू लागलो. राहिल्या 2 कोण म्हणावं. इतक्यात तर मया संघ आलेले ते इब्लिस ड्रायव्हर महाराज गेले बी स्टेजवर, हातात माईक घेतलं. आल्या का अक्षदा, करायची का सुरुवात. ते मी आले इब्लिस तू ते तिथून मला माईकात म्हणलं आता गबस नाही तर जाताना दगडानं ठेशील. बला झाली बाबा उगच आणलं याला. पण मला वाटलं राहुल महाराज त्या मंगलाष्टिका कोणी म्हणाले आता लिहून आणले म्हणाले याला बी येत असतील. मी त्याच्या जवळ गेलो त्याला म्हणलं इब्लिस म्हण बाबा पण तुला येते का. ती म्हणला कान इकडे कर. कान त्याच्याकडे केला. ते माझ्या कानात म्हणाल तांबे महाराज तू किती दिवस झाला माझ्या गावात कथा करायला म्हणला. मी आज 6वा दिवस आहे. मग इमानदारीने सांग म्हणला या 6 दिवसात मी एकदा तरी तुला म्हणलं का तुला कथा येते का. गपगुमान कथा ऐकायलो का नाही म्हणला. तशा माझ्या मंगलाष्टिका गपगुमान ऐक म्हणला. मी आला आता बला झाली बाबा पण डोकं लावलं मी म्हणलं इब्लिस तुला किती मायाच्या ते मला 2. मग मी आला एक काम कर माझ्या 3 होऊ दे आणि नंतर तुझ्या 2 मन. मी विचार केला आपल्या 3 म्हणाव आणि गाडी जाऊन बसाव. गाडी चालू करून काच बंद करून बसाव. जर येणं मार्काचं काय केलं तर आपली गाडी स्टार्ट करावं निघून जावं आपल्या आहे बी म्हणून. ते मला तसं तू आधी म्हण. आणि महाराज मी मंगलाष्टकाला सुरुवात केली. हातात माईक घेतलं. आल्या का अक्षदा ते पुढीच बसले असते ते हो म्हणणार. कधी विचार करा कधी विचारा तुम्ही आल्या का अक्षदा ते हो म्हणाय दमत काढत नाहीत महाराज. गडबड असते जेवायची ते हो म्हणले आणि महाराज मी सुरू केलं. स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिराम मुरुड मुरुडा यज्ञमः विघ्नेश्वर ओधर ग्रामे रांजन संउचित गणपती कुर्या सदा मंगलं वधूष्वं भवतु सावधान. विश्वजित महाराज अशा 3 म्हणल्या काय तांबे महाराज अशा 3 म्हणल्या आणि अशा 3 म्हणल्या. मग इब्लिसला माईक दिलो. त्यानं माईक घेणं आणि मी गाडीकडे धूम ठोकलो. महाराज मी गाडीत गेलो. गाडी लॉक केली काचवरी केले आणि इकडे इब्लिसनं सुरू केलं. म्हणू लागलो काहीतरी म्हणू लागलं महाराज. पण मला आवाजच येईना. काच बंद होती. मी जरा असा काच खाली केला तांबे महाराज तो ते म्हणू लागलं मी म्हणलं हे तर बाराखडी म्हणाले खरे. पण महाराज कोणाच्याच लक्षात आलं नाही. मी म्हणलं जग लोकांकडे पाहावं कोणाच्या लक्षात आले का. चेहऱ्याचे हावभाव फेस रिॲक्शन म्हणतो ना आपण काय फेस रिॲक्शन कोणाचे चेंज झाले का बघावं. मी समाजाकडे पाहिले तांबे महाराज तर मस्त कोणी डोळे पुसायले कोणी अक्षदा चिवडायले कोणी जेवाय जागा बघायले. आणि मी आले इब्लिस कोणाच्याच लक्षात आलं नाही की रे हान शेवटचं त्यानं शेवटचं हाणलं महाराज. महाराज शेवटचं मंगलाष्टक झालं. दना 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 फटाकड्या वाजल्या बँड वाजला. एकाच्या लक्षात नाही. पण मी म्हणलं गड्या एखाद्याला तरी कळाला असेल एखादं तरी शहाणा असेल. इतक्यात राहुल महाराज नवरीचा धोत्राच्या आच्या कोच्या खुसून माझ्याकडे. मी आले याच्या लक्षात आलं गड्या. पण मी महाराज काच बंद केलते ते माझ्या जवळ आलं आणि मला काय म्हणून आलं महाराज खाली या. मी म्हणलं असंच बोला ना. ते मला दर्शन घ्यायचं खाली या. मी खाली उतरलो महाराज टसका लागेल. महाराज मी खाली उतरलो. ते माझ्या पाया पडले महाराज खिशात हात घातला आणि 2000च्या नोटाचं लाल जरद एवढं बंडल काढलं महाराज. देव जाणे किती होते बर का किती लाख होते देव जाणे. एवढं बंडल काढलं महाराज लाल जरद नोटायचं. पण लई चेंगट होतं त्याच्यात एकच नोट काढली आणि मला दिली. मी म्हणलं एक का होईना डिझेल निघालं. चला काय म्हणलं किरण दादा डिझेल निघालं. एक का होईना डिझेल निघालं. मला दिली एक नोट पाया पडून पुन्हा मला विचारले ते पोरग कुठे तुमच्या संघ. ते पोरग तिकडून येऊन आलं महाराज इब्लिस त्यो आलो त्याच्या बी पाया पडलो. तेच बंडल पुन्हा काढू आणि त्या बंडलातल्या 2 नोटा काढ्या आणि इब्लिसला दिल्या. मी म्हणलं मामा मी भागवतकार आहे कीर्तनकार आहे 3 मंगलाष्टिका म्हणल्या मला 2000 दिले. त्या पोरानं 2च म्हणल्या त्याला 4000. ती मला म्हणलं राहुल महाराज महाराज तुमच्या मंगलाष्टिका ऐकून ऐकून 65 झाल्या म्हणला. गड्यानं नयाच म्हणल्या गव्हानं ऐकलेल्या म्हणला. तेव्हापासून विश्वजित महाराज मला वाटलं काय गर्द्याला बी किंमत आहे गड्या विठाला.
पण महाराज इथं तुम्ही तीनच बोलवले गड्या. किती? इनमीन तीन. पण तीन महाराज दुर्योधनाच्या महाराज सैन्यामध्ये 22 रथी महारथी होते. किती? 22 रथी महारथी होते महाराज. महारथी 22 होते आणि अर्जुनाच्या बाजूने फक्त 5 महारथी होते. किती? महारथी कशाला म्हणतात सांगू का? एक औक्षोणी सैन्याला एकटा भारी पडतो त्याला महारथी म्हणायचं बरं का. 5च होते पण कसे होते महाराज? एका औक्षोणी सैन्याला भारी पडत होते असे 5 होते. इथं 3च आहेत महाराज पण असे महारथी आहेत एक 100 टाळ करायला पुरेल असे. काय 3च बोलले, गोड बोलवले महाराज. आणि म्हणून महाराज मी काय म्हणलं, जर प्रमाण चांगले असेल तर बोलायला उल्हास येतो. चला महाराज प्रमाण काय दिलं होतं राहुल महाराजांनी? नाशिवंत देह जाणार सकळ, वाल्या हा देह नासणार आहे गड्या. म्हणून या देहाची लई तमा बाळगू नको, देहावरती लई घमंड करू नको. दुसरं काय? शरीर आटे, संपत्ती आटे. धनावरती देखील महाराज लई ताल करायचा नाही. काय? धन जर आलं तर लई ताल करायचं नाही बरं का. कधी जाईन सांगता येत नसतं. या 2 गोष्टी भारताच्या झाकून असल्या पाहिजे असं म्हणतात. काय? ज्येष्ठ कीर्तनकार काय म्हणतात? भारताचे 2 रत्न जडवड आहेत ते झाकून असले पाहिजे. पहिलं रत्न म्हणजे या भारताची नारी झाकून असली पाहिजे. काय? या भारताची नारी झाकून असली पाहिजे. मायानो, तुमच्या अंगावरती असणारी ओढणी तिची किंमत 50, 60, 70, 80 रुपये असेल पण ती ओढणी ज्यावेळेस अंगावर जाते करोडो रुपयाची बापाची इज्जत झाकण्याचं काम करते. तिची किंमत करोडो रुपये होत असते. त्या ओढणीची किती? करोड रुपये होत असते. म्हणून या भारताची स्त्री झाकून असली पाहिजे. आणि दुसरी संपत्ती आहे भारताची महाराज ते म्हणजे धन लक्ष्मी, की लक्ष्मी झाकून असली पाहिजे. किती जरी पैसा आला म्हणजे डायरीच्या पुढून मोबाईलच्या पुढून 500ची ठेवायची नाही, कधीच ठेवायची नाही. कधी जाईन कळत नसतं महाराज. काय असं म्हणतात? पैसा म्हणजे लक्ष्मी म्हणजे चंचलपणामध्ये भागवतामध्ये काही चंचल महाराज वस्तू सांगितल्या त्याच्यात लक्ष्मीचा 3ऱ्या नंबरला वास आहे. चंचल आहे महाराज, कधी जाईन सांगता येत नाही. लक्ष्मी म्हणजे खसखशीचं पोतं असतं. कशाचं? खसखशीचं पोतं. ताडकळसला खसखशीचं पोतं घेतलं एक जणानं आणि महाराज त्यानं टाकलं गाडीमध्ये की मला काढा 5 रुपये. हे जरा शहाणं होतं, हे मला पुढच्या वारी देऊ. काय म्हणला? पुढच्या वारी देऊ. ते आम्हाला राग भवनीच्या पारी पुढच्या वारी म्हणलं. त्यानं काही केलं नाही, गपचिप गेलं. पण चलत चलत खसखशीच्या पोत्याला दाबून हाणलं. काय? चलत चलत दाबून टोचलं आणि गेलं निघून ते महाराज. हमाल येणं गाडी झुकली महाराज एकुरख्याला निघालं. घरी आलं महाराज आणि गड्याला म्हणलं गाडीमध्ये खसखशीचं पोत आहे, बैठकीत टाक म्हणला. गडी गेला आणि झटकून आणलं महाराज. एक दाना नाही त्याच्यात. आता मला सांगा किती बॅटऱ्या घेऊन जर एकुरक्यापासून पालम ताडकळसला गेलं तर खसखस गौसम सापडेल का? दिसेल का? दिसत नाही. का? कारण खसखशीच्या पोत्यासारखी लक्ष्मी असते. जशी खसखस कुठं पडली कळत नाही तसं खिशातली लक्ष्मी कुठे गेली कळत नाही. म्हणून या संपत्ती आणि माता लोक झाकून असल्या पाहिजे. नारदावर नारद सांगतात वाल्या धनावरती जे गर्व करतो शेही सोडून दे. खरं जर अविनाशी काय असेल तर हरिनामाचे हरिनाम नाट्य ते बरं वे. चला मला इथून पुढे वाल्याचा दृष्टांत सांगायचं नाही. इथून पुढे वाल्याला देऊन मिळाला की नाही मला माहिती नाही गड्या, पण वाल्याचा वाल्मिकी झाला. त्याच वाल्मिकीने जसं लिहिलं तसं रामाला वागावं लागलं महाराज. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतून दावीन नाम्या म्हणे. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. मला सांगा खरंच ऋषी व्हायला गेला होता का वाल्या? खरंच देव प्राप्तीला गेलता का? अरे सहज गेला. तर सहज गेलेल्या वाल्याला वाल्मिक केलं. मग निळोबरा म्हणतात आम्ही जाणून बुजून का जाऊ नये संताकडे? साधक म्हणला महाराज आम्ही तर जायलाच बसलो संताकडे, पण आम्हाला प्रश्न पडाय नेमका आम्ही जावं कोण्या संताकडे? कोणचे संत खरे? संत नेमकं म्हणायचं कोणला? त्यावेळेस निळोबरा म्हणले म्हणायचं कोणला? त्याचं पहिलं लक्षण सांगितलं पहिल्या चरणामध्ये.
संत तेची संत ज्याचा विठ्ठल मेलती काही टाळा नेलती काही टाळा महाराज तेच संत कोण ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांच्या जीवनाचं ध्येय ज्यांच्या भक्तीचं साध्य नवे नवे महाराज जगण्याचा आधार विठ्ठल झाले त्यांना संत म्हणावं. पण हेत विठ्ठल आहे महाराज. पण हेत म्हणजे नेमकं काय काय हेत विठ्ठल आहे त्यांना संत म्हणावं. पण हेत म्हणजे नेमकं काय तर जुने कीर्तनकार सांगायचे राहुल महाराज समाधान बाबा तांबे बाबा जुने कीर्तनकार सांगायचे हेत कशाला म्हणतात. मी ऐकले बरं का थोरा मोठ्या वक्त्यांच्या मुखातून ऐकले. हे माझं नाही हे खरं आहे का नाही खोटं नाही खोटं आहे का खरं मलाही माहित नाही वाचलं नाही पण चांगल्याच्या मुखातून ऐकले. हेत कशाला म्हणावं. पूर्वी मन मी शब्द वापरतो बरं का मन पूर्वी मन विवाह झाल्यानंतर पती पत्नी 8-8 10-10 वर्ष संवाद होत नव्हता दोघांमध्ये. काय मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकले लग्न झाल्यानंतरही पूर्वीच्या काळात 8-8 10-10 वर्ष पती पत्नी एकमेकांना बोलत नव्हते मन. आणि अशा काळामध्ये एक शेतकरी शेतातून आला आणि सायंकाळच्या वेळेला महाराज गुरं कुठं बांधू लागला गोठ्यामध्ये बांधत होता. गुरं बांधत होता इतक्यात शेण काढायला त्याची पत्नी आली आणि बांगड्यांचा आवाज आला आणि कोणीतरी आल्याचा भास झाला म्हणून तो शेतकरी महाराज एवढंच म्हणला काय कोण रे काय म्हणला कोणीतरी आल्याचा भास झाला काय म्हणला कोण रे एवढंच म्हणला. आणि तिकून त्याची पत्नी इतकंच म्हणली मीच आहे. काय किती संवाद झाला दोघात कोण रे मीच आहे. एवढा संवाद नवऱ्या बायकोत 8 वर्षानंतर झाला लग्न झाल्यावर. त्या माऊलीला इतका आनंद झाला महाराज एवढा आनंद झाला नवरा बोलला 8 वर्षानं बोलला किती बोलला कोण रे इतकंच बोलला. एवढा आनंद झाला भेटून त्याला सांगू लागली काय ते म्हणले कोण आहे मी म्हणले मीच आहे. 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 11 वाजता सांगा मला थांबितो मी. ते म्हणले कोण आहे काय महाराज 8 वर्षानंतर नवरा बोलला तर महाराज तिने एवढा हेत घेतला नवऱ्याच्या नावाचा एवढा हेत घेतला राजे हो नश्वर देहाचा नवरा नाचणाऱ्या देहाचा नवरा अरे मरणारा नवरा त्या नवऱ्याच्या नावाच्या त्या माऊलीने इतका हेत धरला तर तिचा संसार सुखाचा झाला. अविनाशी परमात्मा त्याच्या नावाचा जर आम्ही हेत धरला आमचं जीवन का सुखी नाही होणार सांगा ना का नाही सुखी होणार. लावी मना पीसे प्रमाण महाराज काय देह नाचणारा आटणारा आहे गड्या पण या देहाने जर नामाचा सहारा घेतला तर अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे फक्त त्याचा हेत लागला पाहिजे. त्या नावाचा हेत लागला की महाराज हा देह अविनाशी होतो जीवन अविनाशी होतं जीवन मुक्तीला पावतं देव प्राप्तीला जातं. महाराज एवढा ज्यांचा हेत असेल तेची संत. साधक म्हणला महाराज तुम्ही दिलेलं उत्तर योग्य असेल गड्या पण आमच्या बुद्धीला पचणार नाही कारण कोणाच्या मनातलं ओळख नाही की आम्ही ज्ञानी. आणि जर आम्हाला कोणाच्या मनातलं ओळखता आला असतं तर आम्ही तुमच्याकडे प्रश्न करायला आलो नसतो महाराज. आम्हाला संत कळाले असते आम्हाला ओळखायला येईन असं लक्षण सांगा ना. एखादं वरचं लक्षण सांगा वरपंगपणा सांगा बाह्य लक्षण सांगा तर बाह्य लक्षण सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये
दुसरं लक्षण सांगितलं महाराज. बरोबर. वा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. कधी नाही बोलले घोडं हाण म्हणले महाराज. गावात घोडं गेलत बरोबर आहे का. आणि भाकर खाला बसलं होतं. बायको भाकर घेऊन आली महाराज. आणि तिकडं गावात घोडं गेलं याला तर उठा येईना. आता खाऊ लागलं. सकाळपासून काम केलं होतं भूक लागली. ती उठा तर वाटणं कडीला आली चव महाराज. कडीन भाकरी होत्या चुरून हालू लागलं. चव आली घोडं तर मध्ये गेलो. काय करावं बायको लांब होती. मला आता घोडं हाण महाराज. घोडं हाण म्हणलं. हिला घोडं गेलं तिकडं. हिला घोडं दिसत नाही. हिला हिचंच घोडं दिसायला लागलं. कायच आनंद झाला महाराज. कधी नाही बोललं आणि घोडं हाण म्हणलं. विठाला विठाला नेरती काही टाणाटोना नामस्मरणा वाचून तेची संत. दुसरं लक्षण सांगितलं महाराज वरपंगपणा. त्यावेळेस साधकाचे डोळे उघडे. मला महाराज याला संत म्हणतात का. आम्ही तो नाटक करू लागले त्याला संत म्हणून लागलो. भले संताचे नाटक करतात महाराज. काही जण काय 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 महाराज. हातात माळी गळ्यात माळी पायात माळी कुठं माळी काय केस वाढलेले काय केलेले महाराज. यायला संत म्हणत आम्ही. यायला संत म्हणतात का. त्याचे डोळे उघडे महाराज की आशाला संत म्हणतात. मग ते म्हणलं महाराज असे संत भेटणं तरी का सोपं असतं का. बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटणं इतकं सोपे का राहुल महाराज. किती अवघड आहे संत भेट सांगू का. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी. काटा पुढे गेल्या मला बोलायचं नाही. नाही जाऊ देत महाराज. काळजी करू नका. का महाराज असे संत भेटणं इतकं सोपं नाही. बहु अवघड आहे संत भेटी. किती अवघड सांगितले महाराज. याच्या पुढे जाऊन सांग का. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे. एखाद्या वेळेस वाघ सिंहाचं दूध भेटन म्हणले. काय वाघ सिंहाचं दूध भेटन म्हणले. ते सोपे वाघ सिंहाचं दूध. आता वाघाचं दूध काढायचं म्हणजे का. ती का शेळी आहे का महाराज शेपुडी. कोण ह्या टायमाला धरलं टंगडन काढीचं दूध सोपं आहे महाराज शेळीचं. कारण ती गरीब प्राणी आहे. कधी बी काढा काही म्हणणार नाही महाराज. गरीब आहे म्हणून तिचंच लेकरू देवाला आवडलं. नाही तुमच्या गावात किंवा ताडकळता एवढ्या पूर्णा तालुक्यात एखादी अशी कंदुरी झाली का काय. ज्याला महाराज घोड्याचं लेकरू नेलं हत्तीचं नेलं वाघाचं नेलं कापायला झाली का. नाही महाराज मी म्हणत नाही. शास्त्र सांगतं अश्व नैव गजन नैव व्याघ्रन नैवच नैवच अजह पुत्र बलिम दध्यात देवो दुर्बल घातका. महाराज भक्ताने विचारलं देवा हत्तीचा आणू का घोड्याचा आणू का. नको म्हणला. मग वाघाचं ते तर नको म्हणला. व्याघ्रन नैवच नैवच. मग अजह पुत्र बलिम दध्यात काय कर म्हणले. अजह पुत्र म्हणजे बकरीचा आण शेळीचा. का कारण ते गरीब आहे महाराज. देवो दुर्बल घातका म्हणून लय गरीब राहत नाही. लोक नरड दाबतात. विठाला विठाला. याच्या पुढे जाऊन एक प्रमाणे महाराज काय चंद्रामृत सुख सेवविल रवी असता जाता धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल. मला सांगा आता चंद्रामृत भेटणं एवढं सोपं आहे नाही महाराज. जाऊ द्या याच्या पुढे चला. पुढच्या वाक्यात काय महाराज. रवी असता जाता धरवेल.
बाया हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होय का. मला सांगा आता रवी असता जाता धरवेल सूर्याला धरणं सोपं आहे. सूर्याला धरणं सूर्य धरणं म्हणजे का कोंबडी धरण्यासारखं सोपं आहे का महाराज. ही 2-3 उड्या आणल्या की गवसती कोंबडी. सूर्य गवसत असते गवसत असते का महाराज. मला सांगा पण सूर्य गवसत नाही पण धरला नाही का. धरला नाही सूर्य धरला नाही. या पैठणला महाराज एक सुमती नावाची सती होऊन गेली. तिच्या पतीला दुर्धर आजार होता राहुल महाराज. ती सायंकाळी अंधार पडला की पतीला डोक्यावरती घ्यायची खांद्यावरती घ्यायची गावात फिरायची का कारण हवा लागली की त्याला बरं वाटायचं जीवाला सुख व्हायचं महाराज. असं एक दिवशी फिरत होती महाराज खांद्यावरती पतीला घेऊन. अमावस्येची रात्र होती. नेमका त्याच दिवशी महाराज एका दुष्ट राजानं मांडवी ऋषीला सुळावरती चढवलं होतं आणि खांद्यावरच्या पतीच्या पायाचा धक्का सुळाला लागला. सुळ हल्ला तसा वरच्या मांडवी ऋषीला वेदना झाल्या दुःख झालं आणि त्यांनी वरून शाप दिला काय अरे अरे ज्याचा धक्का या सुळाला लागला आणि मला एवढ्या वेदना झाल्या ना उद्या सकाळी सूर्य निघाल्या त्याचा मृत्यू होईल म्हणले. शाप दिला महाराज. ते वरच खांद्यावर बसलेलं रडू लागलं. त्या सुमतीचा पती रडू लागला. डोळ्यातून पाणी पडून हिच्या खांद्यावरती पडलं. ही म्हणली धनी रडायला मालक रडायला का रडताय. ते वरचं म्हणून लागलं सुमती तुला माहित नाही का तू ऐकलं नाही काय त्या साधून मला शाप दिलाय. ती सुमती म्हणली मालक चिंता करू नका असे साधू रोजच शाप देतात. काय म्हणली असे साधू रोजच शाप देतात. महाराज मांडवी ऋषीने ऐकलं चकित वाटलं काय काय म्हणते सुमती असे साधू रोजच शाप देतात. त्यानं आवाज दिला मांडवी ऋषीनं सुमती इकडे आली. महाराज काय म्हणलीस तू असे साधू रोज शाप देतात. तुला वाटतं माझा शाप खोटा ठरेल. तुला वाटतं माझ्या शापाने तुझा पती मरणार नाही. ती म्हणलीस ऋषी महाराज मला माहिती आहे तुमचा शाप खरा ठरणार. तुमच्या मुखातून निघालेला शब्द न शब्द देव खरा करणार. मग तुला भीती वाटत नाही. ती म्हणली नाही वाटत का कारण म्हणली मला माहित आहे तुमचा शाप खरा ठरणार. उद्या सकाळी माझा नवरा मरणार पण मला माहिती मरणार नाही का कारण तुम्ही एकदा तुमचा शाप आठवा म्हणली. तुम्ही काय शाप दिलाय की उद्या सकाळी सूर्य निघाल्यानंतर माझा नवरा मरणार. पण ऐकाय ना ऋषीवर तुमचा शाप आहे सूर्य निघाल्यावर मरणार पण तो सूर्य निघतोच कसा ते सुमती पाहिल म्हणली. काय म्हणली सूर्य निघतोच कसा ते सुमती पाहिल. मायानो 10 दिवस त्या सुमतीनं सूर्याला निघू दिलं नाही धरून ठेवलं होतं. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता 10 दिवस सूर्याला निघू दिलं नाही. ही ताकद महाराष्ट्राच्या या भारताच्या भूमीतल्या माऊलीमध्ये आहे. महाराज मला काय सांगायचंय रवी असता जाता धरवेल बाया हेळा सागर तरवेल. एखाद्या वेळेस सागर पोहून जाता येईल म्हणून आता सागर म्हणजे काही तळ गिळ धरण गिरे नाही का महाराज का ईर डब काढे एखादं. सागर म्हणजे समुद्र तरता येत असतो पण तरला नाही का. माझ्या वीर सावरकरांनी महाराज नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा सागरा सागरा. सागर देखील करता येतो परी त्या साधूची भेटीने होय का. मग महाराज निळोबरा आम्हाला भेटणारच नाहीत का भेटतील ना का. परी जग जेठी करुणा केली जर देवानं आमच्यावर कृपा केली तर मोतीराम महाराज मारुती महाराज आमच्या गावात चालत येतील. महाराज काय आमच्यावर जर देवाची कृपा असेल. 2 गोष्टी एकमेकावरती आधारित असतात. देव भेटल्याशिवाय देवाची कृपा झाल्याशिवाय साधू भेटत नाहीत आणि संत भेटल्याशिवाय देव भेटत नसतो. या एकमेकावरती आधारित आहेत. महाराज 2 चरणावरती बोलता बोलता आता राईट 9:58 माझ्या मोबाईल मध्ये झालेले आहेत. किती 58 मिनिटं. माझ्याकडे 2 मिनिटं शिल्लक आहेत. महाराज आतापर्यंत हाताने कोणी टाळी वाजवली नाही मुखाने विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणलं नाही. आता एकदा सगळ्यांनी महाराज मोकळ्या मनानं भजन करू मोकळ्या मनानं हाताने टाळी वाजवू. पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला इथून जायला मी मोकळी देतो. विठोबा रकुमाई टोना नामस्मरणा वाचून काया वाचा आणि मने झाले चिंतने डुलती नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून निळा म्हणे विरक्त देही आठवती नाही विषयांचा नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. महाराज जसं जमेल तसं वेळेत प्रस्तुत होऊन वेळेत उपस्थित होऊन बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. जसं माझ्या बुद्धीला रुचलं पसलं झेपलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. गड्यांनो तुम्ही चिंतनातले लोक आहात म्हणून चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष. तसं तर मी जाऊ दिला नाही राहुल महाराज तांबे महाराज. मी बोलता बोलताही चुकीचा शब्द जाऊ दिला नाही आणि जर एखादा गेलाच असेल तर ते तुमच्या संगतीचा परिणाम समजा. म्हणून
जाऊ द्यायला नाही, गेला असेल तर संगतीचा विनोदाचा भाग सोडा महाराज. नक्कीच चुकीचा शब्द गेला असेल महाराज, कारण मानव बुद्धी आहे आणि मानवाचा धर्म आहे चुकणं महाराज. बरोबर आहे, चुकलं असेल मला परत करा, मी पदरात घेईल आणि सुधारण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एवढंच सांगतो, थोड्या पवित्र पावन धर्मामध्ये आपण जन्म घेतलाय, त्या धर्माचं महाराज रक्षण करायला शिका. धर्म वाढेल कसा याचा विचार करा. वाढेल कसा, वाढवायचा म्हणजे काय हातात तलवार घेऊन दुसऱ्या धर्माला मारायचं का? नाही नाही महाराज, प्रत्येक धर्माची रिस्पेक्ट करायची, त्याची इज्जत करायची, पण आपल्या धर्माचा स्वाभिमान कधी सोडायचा नाही महाराज. आपल्या धर्माचे काय आचारसंहिता नियम आहेत त्याचं पालन करायचं. गड्यांनो, आपल्या कपड्याला वैष्णवाचा गंध असला पाहिजे, असलाच पाहिजे. आपल्या गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे, असलीच पाहिजे. आपल्या लेकरांना गीता ज्ञानेश्वरी भागवताचं महाराज ज्ञान असलं पाहिजे, असलंच पाहिजे. आपल्या लेकरांना आपल्या देवादिकांविषयी माहिती असली पाहिजे, असलीच पाहिजे. काही करायचं नसतं, एकच करायचं पुरुष वर्ग तुम्ही करायचं. तुमच्या मुलाला सांगायचं, बाळा वाटेल त्या शहरात राहा, वाटेल त्या कॉलेजात ऍडमिशन घेऊन वाटेल त्या शहरात राहा, फक्त एक कर, लाख का 1.5 लाखाचा मोबाईल वापर, पण तुझ्या मोबाईल मधून एकदाही चुकूनही आपल्या धर्माविषयी वाईट पोस्ट सोशल मीडियावरती पडली नाही पाहिजे. आणि तायांनो मायानो, तुम्ही तुमच्या मुलीला सांगायचं, तायडे वाटेल तितकं शिक, वाटेल त्या शहरात राहा, वाटेल त्या कॉलेजात राहा, आणि वाटेल तेवढा लाख का 1.5 लाखाचा आयफोन वापर तायडे, पण एक कर. कॉलेजला जात असताना तायडे, कॉलेजला जात असताना घराच्या बाहेर पडताना अंगभर कपडे घातल्याशिवाय कधी घराच्या बाहेर पडायचं नाही. तायडे, कॉलेजला जात असताना अंगभर कपडे घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, आणि तुझ्या वाघासारख्या बापाची मान खाली होईल असं कधी वागायचं नाही, असं कधी वागायचं नाही. एवढं आपल्या मुलींना सांगा. नक्की एक दिवस आपला धर्म विश्वास बुलंद झाल्याशिवाय राहायचं नाही. झालं माझं कीर्तन, मी रोज शेतकऱ्यावरती बोलतो गड्यांनो, पण आज बोलणार नाही का, माझा वेळ संपलाय. तुमचे 2 मिनिटं जास्त घेतलेत. रोज बोलतो मी. ज्यावेळी पहिल्यांदा फेटा बांधला त्यावेळी शपथ घेतली होती, देश सांगितला, धर्म सांगितला, कीर्तनकारांनी फौजी सांगितलं, माय सांगितली, गाय सांगितली, पण एकाही कीर्तनकारांना शेतकरी बाप सांगितला नव्हता. म्हणून मी विचार केला, महाराजांनी शेतकरी हा विषय निवडा, आणि म्हणून महाराज मी रोज शेतकऱ्यावरती 2 मिनिटं तरी शेवटी बोलत असतो. पण आज माझा वेळ संपलाय, बोलत नाही. जाता जाता फक्त एकच कडवं गीताचं गातो, माझा नियम मोडणार नाही म्हणून. आणि जर काय बोलतोय पाहायचं असेल तर इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबला भरपूर शेतकरी पुत्र प्रकाश महाराज साखरे टाकलं. काय शेतकरी पुत्र प्रकाश महाराज साखरे टाकले, भरपूर व्हिडिओ आहेत. आज बोलत नाही, फक्त जाता जाता एक गीत गातो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. किती गोड गीत आहे बघा. मला त्या गीतात भाव सांगितला, ताजी बाळंतीन 8-10 दिवस झालं बाळंतीन झाली महिला महाराज शेतावरती आपल्या नवऱ्याची भाकरी घेऊन जाते. पेरणी लागल्या बाळंतीनला घरी राहता येत नसतं महाराज शेतकऱ्याच्या. काय ती महाराज आपल्या 8 दिवसाच्या लेकराला पाजते, पाळण्यात टाकते, झोपी घालते आणि शेतावरती जाते. कोणीतरी रस्त्याने भेटते, विचारता, अगं 8 दिवसाची बाळंतीन आहेस तू, लेकरू कुठे, कधी पाजलं, कधी पाजणार आता परत. त्यावेळेस ती काय सांगते ऐका, गोड गीते ऐका महाराज. हो बाळताना
टाळी वाजवा महाराज यांच्यासाठी. गोड गायनाचा साथ महाराज, गोड वादन. सर्वांच्या चरणावरती हा प्रकाश महाराज साखरे नतमस्तक होतो. झालेली सेवा अष्टादश संतांच्या चरणी समर्पित करतो. सगळ्यात महत्वाचं राहिलं महाराज आमची गोड सिस्टीम आमच्या दादीची. खरं सांगू का विठ्ठल महाराज, या टायमाला असा एकही कलाकार महाराष्ट्रात नाही, राहुल महाराज, एकही कीर्तनकार असा महाराष्ट्रात नाही ज्याचा आवाज बसलेला नाही. बरोबर आहे का? आणि काल परवा त्या कुंभारवाडीत कीर्तन होतं विठ्ठल महाराज, आणि मनीष भाऊ कीर्तनला होते. मला बोलता येईन गेलं, आणि मनीष भाऊ म्हणले लयच आवाज बसला प्रकाश. मी म्हणलं भाऊ बोलताच येईन. ते म्हणले हरकत नाही. काय हरकत नाही म्हणले, बसू दे. का? कारण ज्याचा ह्या पिरियडला आवाज बसला त्याचाच खरा महाराष्ट्रात आवाज आहे. वा. ज्याचा ह्या पिरियडला आवाज बसलेला आहे खरंच आवाज त्याचाच महाराष्ट्रात आहे. ज्याचा इथं बसला नाही ह्या पिरियडला ते महाराज रिकामच आहे. चला महाराज, पण तरी आवाज बसलेला असून देखील जर गायनाचा महाराज उल्हास येत असेल, गायनाची जर मनात महाराज भावना येत असेल, तर याला एकमेव कारण आहे महाराज गोड सिस्टीम. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. सरस्वती माय मंडळी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा अष्टादश संतांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर